नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूप सुंदर आहे। आजचा भाग थोडा लेट आलेला आहे, पण प्रेक्षकांनो आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ईश्वरी आणि अर्णव तिथं वेळेवर पोहोचलेले पण आहेत आणि त्याचबरोबर राऊंडमध्ये एंट्री सुद्धा मिळवली आहे आणि ह्या सौदामिनीची मस्ती जिरवली आहे। ती कशा पद्धतीने जिरवली आहे ते आपण इथे डिटेलमध्ये पाहणार आहोत। या स्पर्धेमध्ये 2 राऊंड असणार आहेत, तो म्हणजेच लोकचवीचा नवा अंदाज फूड राऊंड असणार आहे आणि दुसरं असणार आहे तो फॅशन राऊंड। या सगळ्या राऊंडमध्ये अर्णव ईश्वरी कशा पद्धतीने आता जबरदस्त एंट्री घेतलेली तर आहेच, पण त्याचबरोबर ही स्पर्धा सुद्धा कशी जिंकतील ते आपण पाहणार आहोत। अर्णव ईश्वरीच्या मार्गात अडथळे आणणारी सौदामिनी तोंडावर पडलेली आहे, तर दुसरी गोष्ट म्हणजे वल्लरीच्या बाबतीत एक गोष्ट घडली, ती म्हणजे तिच्या गुरुजींनी तिला सांगितलंय की घराच्या बाहेर पडायचं नाहीये, नामस्मरण करायचं, जप करायचा, कारण तुमची ग्रहस्थिती नीट नाहीये। त्यामुळं ही जी वल्लरी आहे ती या स्पर्धेला येणार नाहीये आणि आता सौदामिनी सुद्धा तोंडावर पडणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहूयात, कारण इकडे पहिल्या राऊंडला तर सुरुवात झाली आहे। ईश्वरीला थोडा त्रास होतोय, ती पावसात भिजलेली आहे, त्याचबरोबर तिने उपवास सुद्धा केलेला आहे, त्यामुळे तिला थोडासा त्रास होत आहे, पण ती हा राऊंड कशा पद्धतीने जिंकते ते आपण डिटेलमध्ये पाहूयात। तर इकडे मामांनी आता फोन केलेला असतो आणि अर्णव ईश्वरीला विचारत असतात की अरे काय आहे, पण अर्णव ईश्वरीचा फोन सुरुवातीला लागत नाही। इकडे अर्णव सुद्धा ईश्वरीला म्हणतो की मामाला फोन लाव, मग ईश्वरी मामाला फोन लावते आणि त्याचबरोबर मामा म्हणतो काय झालं, अजून कुठे आहे तुम्ही, किती वेळ लागणार आहे, सगळेजण पोहोचले तिथे, आता स्पर्धेला सुरुवात होईल। तर इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीला म्हणतो आर यू ओके, कारण ईश्वरीला ना शिंका येत असतात मधून मधून आणि त्याचबरोबर ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की ठीक आहेस ना तू, तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, आता मामा सुद्धा या सगळ्यांची काळजी घेत आहे आणि त्याचबरोबर इथे स्पर्धेमध्ये सगळेजण आलेले आहेत। सगळ्यात जास्त आनंद झालाय तो म्हणजे सौदामिनीला, कारण अर्णव ईश्वरी इथे काही पोहोचत नाहीये, त्यामुळं ती खुश झाली आहे आणि त्याचबरोबर नम्रताची सुद्धा तीच इच्छा आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा इकडे मामा अर्णव ईश्वरीची वाट बघत आहे, अजून का आलेले नाहीयेत। हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता मामाला अंदाज आलाय की अर्ध्या तासात अर्णव ईश्वरी पोहोचणार आहेत। इकडे ईश्वरीला थोडासा त्रास होऊ लागलेला आहे, तिचं अंग सुद्धा गरम झालेलं आहे आणि त्याचबरोबर ईश्वरीची काळजी अर्णवला वाटू लागलेली आहे। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे वल्लरी आता निघालेली असते। वल्लरी जेव्हा म्हणत असते की आता मला लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे, कारण पुन्हा एकदा रमाकांतला किडनॅप करून तिने खूपच मोठं काम केलंय आणि आता रमाकांतच्या बाबतीत काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये। जोपर्यंत आपल्याला पुरावे मिळत नाहीयेत तोपर्यंत आपण शांत राहायचं। या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात आणि तेव्हा मात्र इकडे आता ईश्वरी आणि अर्णव घाई करत आहेत। अर्णवला ईश्वरी म्हणत असते प्लीज लवकर चला लवकर चला, तेव्हा अर्णव म्हणतो बस झालं, काय चाललंय तुझं, गाडी चालवू का नको मी सिंदूर। तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते ठीक आहे तुम्ही गाडी चालवा, मी माझं तोंड बंद करते, असं म्हणत ईश्वरीने आता तिचं तोंड बंद केलेलं आहे। त्यासोबतच इकडे वल्लरीला गुरुजींचा फोन येतो। वल्लरी गुरुजींचा फोन उचलते आणि म्हणते की काय झालं गुरुजी, बोला। गुरुजी म्हणतात की तुम्ही कुठे आहात आत्ता, तेव्हा वल्लरी म्हणते की हां बाहेर आहे। गुरुजी म्हणतात की ग्रहस्थिती नीट नाही आहे, त्यामुळं विचार करण्यासारखी गोष्ट आहे, घराच्या बाहेर पडू नका, खूप मोठा धोका तुमच्या जीवाला येऊ शकतो, काहीतरी अघटित घडण्याची शक्यता आहे, त्यामुळं अजिबात घराच्या बाहेर पडायचं नाही। वल्लरी म्हणते काय सांगता तुम्ही हे सगळं, तेव्हा गुरुजी सांगतात की हो, त्यामुळं आत्ता मी जे काय सांगत आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा, असं म्हणत गुरुजींनी सांगितलंय। मग वल्लरी विचारते याच्यावर उपाय काय आहे, तेव्हा गुरुजी सांगतात की शांत ठिकाणी बसून राहायचं, अशा ठिकाणी थांबायचं की तुम्हाला कोणाचाही डिस्टर्ब होता कामा नये। हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र वल्लरी म्हणत असते की पण आणखी काय करावं लागेल, तेव्हा गुरुजी सांगतात की नामस्मरण, फक्त आणि फक्त नामस्मरण करत राहायचं, दुसऱ्या कुठल्याही गोष्टींचा विचार करायचा नाही, शांतपणे या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये आता बाहेर पडण्याचा विचार करू नका। वल्लरी म्हणते काय खरंच, तेव्हा गुरुजी सांगतात की हो खरंच याच गोष्टी आहेत आणि या कराव्याच लागणार आहेत, हाच उपाय आहे फक्त।
आता मात्र वल्लरीला टेन्शन येऊ लागतं. वल्लरी म्हणते, खरंच असंच करावं लागेल? गुरुजी म्हणतात की हो, हे आणि असंच करावं लागणार आहे, दुसरा कोणताही मार्ग नाही. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी करावी लागणार आहे. आता मात्र वल्लरीच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात, कारण वल्लरीला तर आता जायचं होतं आणि तिकडे त्या कॉम्पिटिशनमध्ये जाऊन गोंधळ घालायचा होता. वल्लरी म्हणते की नाही, नको, काहीतरी कारण देईल मी त्या सौदामिनीला, पण मी नाही जाणार आहे बाहेर, उगीच प्रॉब्लेम नको, असं म्हणत वल्लरी हे सगळं बोलत असते. इकडे मामा, त्याचबरोबर आजी आणि अंजली बोलत असतात. अंजली म्हणते, काय झालं, कुठे आहे चिंटू आणि ईश्वरी? आले पाहिजेत ते लवकरात लवकर, असं ते बोलत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे नम्रता आणि आकाश, आता स्टेजवरती अनाउन्समेंट केली जात असते. जिजी तिथं आहे, अनाऊन्स करत असते, नावं अनाऊन्स करत आहे. आणि त्याच वेळी इकडे आजी त्याचबरोबर अंजली हे सगळेजण बोलत आहेत की अजून ईश्वरी का आलेली नाही आहे, ईश्वरी यायला हवे, हे सगळं काय आहे? अर्णव ईश्वरी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टींना अर्थ नाही आहे, कारण इथे कार्यक्रम सुरू होतोय आणि जर अर्णव आणि ईश्वरी दोघं पोहोचले नाहीत तर किती अवघड आहे, काय करायचं, कारण हे खूप महत्त्वाचं आहे, असा विचार त्यांच्या डोक्यात सुरू झालेला असतो. इकडे ईश्वरी आणि अर्णव आता पोहोचलेले असतात आणि त्याचबरोबर ते आत येणार असतात. आणि मग मामाला तेवढ्यात फोन येतो, मामा बाहेर जातात. इकडे ते मॅनेजर जे आहेत इव्हेंटचे ते आता निघालेले असतात. त्यांच्या डोक्यात आता वेगळंच सुरू असतं, त्यांना फक्त एकच माहिती आहे की पुढे काय करायचं आहे. अर्णव आणि ईश्वरीला अडवायचं, कारण त्याचेच तर पैसे त्यांनी घेतलेले असतात, त्यांना यूज द्यायचं नाही आहे. आता भारतातील बिझनेसमॅन कंपनीसाठी मोठी संधी, फूड अँड फॅशन मिलाप असलेली स्पर्धा, विजेत्यांना मिळणार 100 कोटी रुपयांचं बक्षीस, असं हे सगळं अनाऊन्स होत असतं. पहिलं नाव अनाऊन्स होतं ते म्हणजे आकाश आणि त्याचबरोबर नम्रता पाटील यांचं, आकाश टेक्स्टाईल्स या कंपनीकडून. त्यानंतर पुढचं नाव अनाऊन्स होत असतं ते म्हणजे निलंबरी क्रिएशन्स यांचं, त्याचबरोबर त्यांची जोडी पुढे जाते. आता तिसरं नाव अनाऊन्स होतं ते म्हणजे सात्विक फॅशन, अर्णव राजे शिर्के आणि ईश्वरी राजे शिर्के. 3 वेळा नावाची अनाउन्समेंट होते आणि त्याचवेळी स्टेजवरून जीजी सांगते की मला असं वाटतंय की ते इथं पोहोचणार नाहीयेत, बहुतेक या स्पर्धेला ते आज येणार नाहीयेत, असं जीजी आता अनाऊन्स करते. अर्णव आणि ईश्वरी आता एंट्री तर झालेली आहे, गेटमधून आत आलेले आहेत, पण आता त्यांना माहीत नाही आहे की त्यांना जोपर्यंत तिथून पास भेटत नाही तोपर्यंत ते आतमध्ये येऊ शकणार नसतात. आता मात्र मामाला फोन केला जातो, मामा तिथून बाहेर जातात. त्याचबरोबर इथे सगळ्यांच्या समोर सगळ्या जजेसची ओळख करून दिली जाते. या कार्यक्रमासाठी फूड इंडस्ट्रीतले नावाजलेले शेफ म्हणजे शंतनू कदम हे तिथे आलेले आहेत, तर फॅशन इंडस्ट्रीतील नावाजलेल्या फॅशन डिझायनर शनया फडके तिथे आलेले आहेत. पहिला राऊंड हा लोकचवीचा नवा अंदाज, तर दुसरा राऊंड हा फॅशन रिलेटेड असणार आहे. ज्याच्या हाताची चव आहे उत्तम तोच घडवणार या स्पर्धेमध्ये स्वतःचं भक्कम स्थान, अशा पद्धतीने विचार केला जात असतो. इकडे मात्र जी अनाउन्समेंट करत असते, सगळ्या गोष्टी छान पद्धतीने घडत असतात. आणि त्याच वेळेस आता इकडे हे सगळं जेव्हा चालू आहे, नेमकं त्यावेळी मात्र अर्णव आणि ईश्वरी अजून काही पोचलेले नसतात. अर्णव ईश्वरीला एवढा वेळ का लागतोय हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. अर्णव आणि ईश्वरी का येत नाहीये, तेवढा उशीर का लागतोय, काय घडतंय, काय नक्की काही प्रॉब्लेम तर नाहीये ना, अशा गोष्टींचा विचार आता सुरू झालेला असतो. आणि अर्णव ईश्वरी अजून काही पोचलेले नाहीयेत, त्यामुळं आता सगळेजण काळजीत असतात. त्याच वेळी इकडे स्टेजवरती अनाउन्समेंट असते, खूप छान पद्धतीची स्पर्धा होणार आहे. इकडे आकाशच्या डोक्यात एकच सुरू आहे की अर्णव दादा आणि ईश्वरी आले पाहिजेत, कारण काही झालं तरी सात्विक फॅशन वाचवायचे आपल्याला, जरी एंट्री आपण आपली घेतली असली तरीही. आणि इकडे नम्रता मात्र वेगळ्याच भ्रमात असते. आणि इकडे मामाला फोन येतो, मामाला फोन आल्यानंतर क्लिअर होतं ते म्हणजे अर्णव आणि ईश्वरी आता जवळ आलेले आहेत. आणि त्याच वेळी या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात आणि तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण टाळ्या वाजवत असतात. सगळ्यांमध्ये त्या स्पर्धेबद्दल उत्सुकता असते. एकतर पावसाचं वातावरण होतं, त्यामुळे स्पर्धेला लेट झालेला आहे, स्पर्धक पोहोचायला उशीर होत होता, एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात. अर्णव ईश्वरीच्या बाबतीत तर या सौदामिनीने कुठली गोष्ट करायची ठेवलेली नसते, त्यांचा रस्ता डायव्हर्ट केलेला असतो, बऱ्याच गोष्टी झालेल्या असतात. मामा आता बाहेर येतात आणि मामा बाहेर आल्यानंतर
इकडे अर्णव आणि ईश्वरी तिथं पोहोचलेले असतात. मामा म्हणतात, अरे काय झालं? मला आकाशकडून समजलं की तुमच्या बाबतीत खूप मोठा प्रॉब्लेम झालेला होता. तेव्हा अर्णव म्हणतो की मामा ते नाहीये महत्वाचं. इकडे ईश्वरीला विचारलं जातं, तू बरी आहेस ना? ईश्वरी म्हणते की हो मी बरी आहे. आणि त्याच वेळी आता सौदामिनी तिथे येते आणि मग ती त्या मॅनेजरला सांगू लागते की एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही अर्णव आणि ईश्वरी या दोघांची एंट्री करायची नाहीये. ऑन दी स्पॉट एंट्री करायची, ती म्हणजे लावण्या क्रिएशनची. आणि अर्णव आणि ईश्वरीची एंट्री रिजेक्ट करून टाका. मग ते मॅनेजर बाहेर जातात आणि त्यांची जी टीम आहे त्यांना सांगतात की अर्णव राजेशिर्के, ईश्वरी राजेशिर्के आणि म्हणजे सात्विक फॅशनची जी एंट्री आहे ती रिजेक्ट करा. तेव्हा ते म्हणतात की सर असं करता येईल का आपल्याला? तेव्हा ते सांगतात की हे बघा, अजूनपर्यंत ते पोचलेले नाहीयेत, म्हणजेच ऑब्व्हियसली आपण ही एंट्री रिजेक्ट करू शकतो. मग अर्णव आणि ईश्वरी यांची एंट्री रिजेक्ट केली जाते आणि त्या जागी लावण्य क्रिएशनची स्पॉट एंट्री घेतली जाते. सौदामिनी तिथे आलेली असते आणि तिने त्या दोघांना सांगते की काहीही झालं तरीही आता ही स्पॉट एंट्री झाली पाहिजे. आता मात्र सौदामिनीला असं वाटत असतं की आता आपण जिंकणार आहोत. कितीही अर्णव ईश्वरीने प्रयत्न केला त्यांचं सात्विक फॅशन वाचवण्याचा, तरीही त्यांचा हा प्रयत्न मात्र मी हाणून पाडणार आहे, त्यांना जिंकू देणार नाही, असं सगळं तिच्या डोक्यात सुरू असतं. परंतु त्याच वेळी तिला माहीतच नाहीये की काय काय घडू शकतं आणि गोष्टी कशा पद्धतीने घडू शकतात. तिने कधी विचारच केलेला नव्हता. आणि इकडे सगळे आता अनाउन्समेंट होत असतात. अर्णव आणि ईश्वरी तिथं पोहोचलेले असतात. ते मागं लागलेले असतात की आम्हाला आमचे पासेस द्या. तेव्हा मामा सुद्धा म्हणत असतो की पासेस द्या, तुम्ही तर आधी सांगितलं होतं ना, ते आल्यावर पासेस देतो. इथे सगळे जजेस सगळ्यांची तिथे एंट्री झालेली आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात सुद्धा झालेली आहे. दीप प्रज्वलन झालेलं असतं आणि त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि अर्णव आणि ईश्वरी पास मागत असतात. त्यांना पास काही मिळत नाहीत. आता मात्र इथे जी स्टेजवर अनाउन्समेंट करत असते, सगळे राऊंड कसे असणार आहेत, काय होणार आहे, या सगळ्या गोष्टीची अनाउन्समेंट आता स्टेजवरून सुरू झालेली असते. अर्णव आणि ईश्वरी अजूनही या राऊंडसाठी पोहोचलेले नसतात. आता सगळेजण तिथं आहेत. अर्णव ईश्वरी आतमध्ये आलेले नाही आहेत. अंजली, त्याचबरोबर आकाश आणि आजी या सगळ्यांना काळजी वाटायला लागली आहे. आजी मात्र अंजलीला म्हणते की अंजू फोन करून बघ काय झालंय, अजूनपर्यंत का पोचलेले नाही आहेत ते, असं इकडे आजी सांगत असते. तेव्हा मात्र इकडे आता अंजली म्हणते की हो आजी मी करते फोन, असं म्हणत ती फोन करायला घेते. पण अजून तरी काही अर्णव आणि ईश्वरी यांचा फोन लागलेला नसतो. मग मात्र आजीला काळजी वाटत असते. ईश्वरी आणि अर्णव तिथे आता पास मागत आहेत, पण त्यांना काही ते पास दिलेच जात नाहीयेत, कारण ते पासेस जे आहेत ते या सौदामिनीने काढून घेतलेले असतात आणि ते पासेस काही त्यांना द्यायचे नाही असं सांगितलंय. आणि अचानक अर्णव ईश्वरीला सांगितलं जातं की तुमची एंट्री कॅन्सल झाली इथं. आता स्टेजवरून तर अनाउन्समेंट होत आहेत, काहीही झालं तरीही स्टेजवरून अशी अनाउन्समेंट चालू आहे की अर्णव राजेशिर्के, ईश्वरी राजेशिर्के, सात्विक फॅशन, अनाउन्समेंट सुरू झाली. पण अजूनही अर्णव आणि ईश्वरी मात्र पोहोचलेले नाहीयेत. स्टेजवरून वारंवार अनाउन्समेंट होत आहेत. आता मात्र अर्णव आणि ईश्वरी ते घाबरलेले असतात. अर्णव म्हणत असतो की नाही, आता शांत राहायचंच नाहीये, काहीही झालं तरीही आता शांत राहायचं नाही, हे अर्णवने ठरवलेलंच असतं. कारण अर्णवला माहिती आहे की ही सौदामिनी बाई काय आहे, या सगळ्या मागे तिचाच हात असू शकतो. अर्णव आता त्या माणसाची कॉलर पकडायला जातो. सांगा, बोलवा तुमच्या मॅनेजरला, काय प्रॉब्लेम आहे ना ते मला त्याच्याशी डिस्कस करायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की हे बघा, आम्हाला आतून सांगितलं तुमची एंट्री कॅन्सल झाली आहे. अर्णव म्हणतो का कॅन्सल झाली आहे, तुम्ही बोला मॅनेजरला. मामाने इकडे अर्णवला शांत केलेलं असतं, कारण तिथं CCTV कॅमेरा आहे आणि हे सगळं CCTV कॅमेऱ्यात कैद होते, त्यामुळं शांत राहा. तेव्हा मात्र इकडे अंजली वारंवार फोन करते, अजून चिंटू पोचलेला नाहीये. आता कार्यक्रमाची अनाउन्समेंट झाली, वारंवार स्टेजवरून नाव घेतलं जातंय आणि अर्णव काही पोचलेला नाहीये. त्यामुळं इकडे आजीला आणि अंजलीला काळजी वाटत असते. तेव्हा मात्र आजी म्हणते की आता ह्यांनी तर अनाऊन्स करून टाकले की अर्णव आणि ईश्वरी स्पर्धेमध्ये भाग घेणार नाहीयेत, कसं शक्य आहे सगळं, काय करायचं आता. 3 वेळा अनाउन्समेंट तर झालेली होती. आता इकडे नम्रताला मात्र खूप आनंद झालेला असतो, ती खूप खुश असते. आणि त्याच वेळी इकडे नम्रताला जराही वाटत नसतं की या सगळ्या गोष्टींमध्ये काय होऊ शकतं, याचा अंदाजच या नम्रताला आलेला नाहीये. त्यामुळं तिला या सगळ्याबद्दल काही वाटण्याचा प्रश्नच येत नसतो.
कारण ती किती मूर्ख आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. त्याच वेळी बाहेर जे लोक थांबलेले असतात ते मात्र फोन करतात आणि ते विचारतात. तेव्हा मॅनेजर म्हणतात की हे बघा त्यांची एंट्री रिजेक्ट झाली आहे, त्यांना सांगून टाका आणि तिथून हाकलून द्या. तेव्हा इकडे अर्णवला हे सांगितलं जातं. अर्णव काय पेटून उठतो प्रेक्षकांनो, विचारच करू शकत नाही आपण. अर्णव म्हणतो काय बोलताय तुम्ही, आता सौदामिनीच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात, कारण मॅनेजरने सौदामिनीला सांगितलेलं असतं की अर्णव राज्य शिर्के आणि ईश्वरी राज्य शिर्के आलेले आहेत. तेव्हा मात्र अर्णव राज्य शिर्के आणि ईश्वरी राज्य शिर्के पोहोचले पण. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही तर सांगितलं होतं ना ते येणार नाहीयेत, मग ते कसे काय आले, असा प्रश्न आता उपस्थित राहतो. आणि त्याच वेळेस इकडे जेव्हा सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी ज्या पद्धतीने हे सगळं हँडल करत असतात त्याच वेळी अर्णव म्हणतो की मला आतच जायचं आहे, असं म्हणत अर्णव डायरेक्टली आतमध्ये येतो. तेव्हा मामासुद्धा तिथं असतो. अर्णव आणि ईश्वरी दोघांनी आत एंट्री केलेली असते. तेव्हा सिक्युरिटी तिथे येते आणि सिक्युरिटी त्यांना थांबवते. तेव्हा अर्णव म्हणतो की कशासाठी थांबायचं आहे आम्ही ते सांगा, कारण तुम्ही ज्या पद्धतीने रिॲक्ट झालेला आहात कळतंय का, कुठेच मॅनेजर आमची एंट्री का रिजेक्ट केली जाते. तेव्हा मॅनेजर उठून तिथं जातात. अर्णवने जो काय धुडगूस घालायला सुरुवात केलेली असते प्रेक्षकांनो, त्यामुळं त्या मॅनेजरच्या शिट्ट्याच वाजू लागतात. त्याला कळायचंच बंद होतं. मॅनेजर इकडे सांगत असतो की हे बघा तुमची एंट्री रिजेक्ट झालेली आहे, तुम्ही लेट आलेला आहात. अर्णव म्हणतो लेट, किती लेट आलोय आम्ही ते सांगा बरं तुम्ही, असं विचारतो. ईश्वरी म्हणते बरं मला सांगा, आम्ही लेट आलो हे सगळं मला मान्य आहे, मग तुम्ही कार्यक्रम का सुरू केलेला नाही अजूनपर्यंत, बोला ना कार्यक्रम का सुरू केलेला नाही आहे तुम्ही अजूनपर्यंत, असं ईश्वरी ठणकावून विचारत असते. तेव्हा मात्र ते म्हणत असतात की ते असं बोलायला सुरुवात करतात. ते आमचा प्रयत्न आहे, आम्ही करू. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा पावसाचं वातावरण आहे आणि स्पर्धेमध्ये अजून स्पर्धाच तुमची सुरू झालेली नाही आहे, तर तुम्ही आम्हाला लेट म्हणून का आमची एंट्री रिजेक्ट करताय, कारण आम्ही लेट आलेलोच नाही आहे, तुमची स्पर्धा सुरू झाली आहे का. जर स्पर्धा सुरू झाली नसेल तर तुम्ही आम्हाला लेट कसं समजता, कारण आम्ही लेट नाही आहेच, असं मात्र आवर्जून सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे आता मॅनेजर म्हणतात की हो तुम्हाला एंट्री मिळणार नाहीये. आणि त्याच वेळेस इकडे अर्णव भयानक चिडलेला असतो. ईश्वरी सुद्धा चिडलेली असते. ईश्वरी म्हणत असते बाद झालो, मगापासून तेच ऐकून घेतो एंट्री मिळणार नाही, एंट्री मिळणार नाही, का आमची एंट्री रिजेक्ट केली जाते त्याचं कारण द्या मला. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघा, आणि त्याच वेळी त्यांचे जे हेड आहेत ते तिथे येतात. अर्णवने त्याला रूल्स दाखवलेले असतात, कारण 30 मिनिटाचा अवधी हा एक्स्ट्रा दिला जाणार आहे असं सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं. आणि 30 मिनिटं अजून झालेले नाही आहेत असं अर्णव सांगतो, त्यामुळं तुम्ही आमची एंट्री रिजेक्ट करू शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या असं सुद्धा अर्णवने सांगितलेलं असतं. आता मात्र अर्णव आणि ईश्वरीची एंट्री फिक्स होते. अर्णव आणि ईश्वरी आत तर येतात, पण सौदामिनीचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. तेव्हा मात्र सौदामिनी म्हणते की आता काय करू, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ह्या चुकीच्या पद्धतीनं चाललेल्या आहेत, असा विचार आता सौदामिनीच्या डोक्यात आलेला असतो. आणि अजूनही वल्लरी तिथं पोहोचलेली नसते, म्हणून सौदामिनीला सुद्धा काळजी वाटत असते. इकडे आजी मात्र खुश होते. आता अर्णव, त्याचबरोबर आकाश, ईश्वरी, नम्रता आणि निलंबरी क्रिएशन, त्याचबरोबर बाकीचे ग्रुप सगळे स्टेजवर आहेत. आणि त्याचबरोबर फायनली अर्णव राज्य शिर्के यांची एंट्री झालेली आहे. त्याचबरोबर अर्णव आणि ईश्वरीचं स्वागतसुद्धा केलं जातं. पण आता तिथे स्टेजवर जे आहे ते अनाऊन्स करते. ती म्हणते की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे अर्णव राज्य शिर्के आणि त्याचबरोबर ईश्वरी राज्य शिर्के पोचलेले आहेत. पण सगळ्यांना असं वाटत आहे की सौदामिनी क्रिएशन जिंकणार. अर्णव राज्य शिर्के आणि आकाश पाटील, तुम्हाला काय वाटतं ते सांगा. अर्णव म्हणतो की हे बघा आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू, जिंकणं शेवटी आपल्या हातात नसतं, आपण 100% देणं आपल्या हातात आहे, असं अर्णवने आन्सर दिलेलं असतं. सगळेजण टाळ्या वाजवतात. आणि इकडे मात्र आता आजी, त्याचबरोबर नम्रता, या सगळ्यांना भारी वाटत असतं. आता पहिला राऊंड हा पुढचा राऊंड असणार आहे, दुसरा राऊंड फॅशनचा असणार आहे. आणि पहिल्या राऊंडमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पुढचा राऊंड आहे. आणि या राऊंडमध्ये तुम्हाला लोकचवीचा नवा अंदाज ह्या राऊंडचं नाव आहे असं सांगितलं जातं.
आणि पहिल्या राऊंडला सुरुवातही केली जाते. खऱ्या अर्थाने पहिल्या राऊंडची सुरुवात झालेली असते आणि ईश्वरी आणि अर्णव त्या राऊंडसाठी सज्ज झालेले असतात. आणि तेव्हा सौदामिनी तिथे येते आणि म्हणते की काही झालं तरीही मी तुला आज जिंकू देणार नाही आणि तुझी सात्विक फॅशनची कंपनी मी वाचू देणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे, असं इकडे सौदामिनीने सांगितलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो की स्वप्न पहा, वाईट नसतं स्वप्न पाहणं, पहा तुम्ही स्वप्न आणि कळेल तुम्हाला नक्की काय होईल ते, असं इकडे अर्णवने सांगितलेलं आहे. तर आता सगळ्यांना घेऊन मी किचनकडे जात आहे असं जेजी सगळ्यांना सांगते. ईश्वरीला कळेल असतं की यामागची खरी सूत्रधार ही सौदामिनी आहे आणि तिनं हे सगळं जाणीवपूर्वक केलेलं आहे, ही गोष्ट सुद्धा ईश्वरीच्या लक्षात आलेली असते. आता मामा सगळ्यांच्या समोर गणपती बाप्पा मोरया म्हणत अर्णव ईश्वरीला शुभेच्छा देतात आणि त्याच वेळी इकडे नम्रता म्हणत असते, बघितलं ना आकाश, तुमच्या बाबांना सुद्धा वाटत नाहीये की आपण ही स्पर्धा जिंकली पाहिजे आणि म्हणून तर तुमचे बाबा सुद्धा आपल्या बाजूने नाहीयेत, ते सुद्धा त्या दोघांना तिकडे शुभेच्छा देत आहेत आणि ते त्यांच्या बाजूने विचार करत आहेत. नम्रताचं हे बोलणं ऐकून आकाशला कळतं. आकाश म्हणतो, हे बघ, आता सध्या आपण हे जे करतोय, ही जी स्पर्धा आपण जी खेळतोय ती सात्विक फॅशन वाचवण्यासाठी खेळतोय, एवढं लक्षात ठेव, तू कोणताही गोंधळ घालून ठेवू नको. अर्णव आणि ईश्वरी आता तयार झालेले असतात, ते आतमध्ये येत असतात. त्याच वेळी तिथं सौदामिनी येते आणि म्हणते की काही झालं तरीही ही स्पर्धा मी तुला जिंकू देणार नाही. अर्णव आणि ईश्वरीने जिंकण्याची तयारी केलेली आहे. अर्णव म्हणतो की ते पाहूया ना काय करायचं ते, असं म्हणत आता अर्णव तिलाच तिचा माज उतरवलेला आहे. तर आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही किचनकडे निघालेले आहेत आणि त्यांना पदार्थ बनवण्यासाठी साहित्य दिलेलं असतं. अर्णव त्याचबरोबर ईश्वरी या दोघांनीही सेपरेट पदार्थ बनवायचे आहेत आणि फ्युजन असणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आकाश, नम्रता सगळ्यांना साहित्य मिळालेलं आहे आणि आता किचनमध्ये जाऊन पदार्थ बनवायला सुरुवात केली. नम्रता, ईश्वरी ह्या दोघी सुद्धा आहेत आणि अचानक ईश्वरीला चक्कर यायला लागलेली आहे, ईश्वरीला त्रास होऊ लागलेला आहे. तर हे सगळं आता कशा पद्धतीने होणार, ईश्वरी कशा पद्धतीने पदार्थ बनवणार, हे आपण पुढे पाहणार आहोत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.